ABCD प्रेस सक सर. ताई, आम्ही सगळ्यांनी मिळून असा विचार केलाय की आता इथं जो माणूस आला होता म्हणजे तुमचा आधीचा नवरा, तो एवढा पिसाळलाय की तो आता इथं पुन्हा पुन्हा येऊन तमाशा करणारच, तुम्हाला त्रासही देणार पुन्हा पुन्हा. तेव्हा तुम्ही उद्याच लगे नाही आलं आमच्या गावाला तरी चालेल. तुम्ही सौमित्र भाऊंची काळजी घ्या. आता आम्हाला आमच्या दुःखापेक्षा सौमित्र भाऊच्या जीवाचीच काळजी वाटायला लागली. हे पाप, तुम्ही अजिबात घाबरू नका. मी त्यांना नीट ओळखून आहे. ते काय करतील, जास्तीत जास्त कांगावा करतील, रागराग करतील, पण आपण लक्षच नाही द्यायचं. हे पाप, अजिबात काळजी करू नका कोणी. मी आहे ना. आपल्या प्लॅन मध्ये काहीही बदल होणार नाही. आता मी कोणालाही सोडणार नाही. नाही, बस झाली नाटकं. मला काय लिहिचा पेचा समजता का तुम्ही? हा, आता डोक्यावरून पाणी गेलंय राधिका. नाही, तुम्हाला कुणालाच नाही सोडणार मी. माझी नोकरी घालवता काय, माझं काम घालवतेस. फक्त आज इकडे तोडफोडच कर तुमची, त्याशिवाय कळणार नाही. काय 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 दाखव ना मला, थांबून दाखव ना. कोण सोड पकड़ इसको. नाही, आज बघतो तुम्हाला. सोड सोड. काय यार, इथे नुसता थांबलोय मी. काय करतोयस इथे? मी काय करतोय? हा, मी मायाची वाट बघतोय. काय ना, मी गुरुशी पंगा घेतलाय तिच्यासाठी. अरे, ती पण हेच सांगत होती, गुरु हा विषय तिच्यासाठी कायमचा संपलाय. काय सांगताय? येस येस, हाच तो क्षण, हीच ती वेळ. मम्मा, मम्मा, मला तुमच्या मदतीची गरज आहे. मम्मा, नक्की काय मदत हवी आहे? मम्मा, मला ना, बोल ना मम्मा. अरे बोल ना. कुठे गेली? अरे बोल नाही. असं मागे मागे काय? मम्मा, मला ना मायाशी लग्न करायचंय. अरे शनू बेबीनी पण हेच सांगितलं होतं. ती बिंदुराणी झाली होती ना, तिनेच मला फोनवर सांगितलं होतं, तू मायाच्या मागे जा, मायाच्या मागे जा. मम्मा, मला यात मदत करा हो. मला ना मायाशी लग्न करायचं नाही. मम्मा, केडी, मी निघते. बाय. बाय कशाला म्हणताय? माया, हाय. अरे हाय नाही, बाय म्हणते मी, कारण मला उशीर होतोय ना. मी निघते आणि तुमचं आवरलं की तुम्ही निघा. नाही 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 माया, मला ना थोडं बोलायचं होतं तुझ्याशी. आता काय बोलायचंय तुला? मला हे बरं, इथूनच बोलतो. मी जाऊ का? नाही नाही, म्हणजे मी ते माझं असं म्हणणं होतं की आपण दोघं. नाही नाही, आता नाही, लगेच काय नाही. हो हो हो, अच्छा अच्छा. मी निघतेय. नाही नाही नाही, आपण दोघं करू. नाही म्हणजे टपरीवर नाही, हॉटेलमध्ये दोघं जण कॉफी पिऊया. म्हणजे तुला बरं वाटेल, मलाही बोलता येईल. ओके, आय एम रिअली सॉरी, पण मला नाही जमणार. मला उशीर होतोय. ठीक आहे, तुम्ही दोघं जा, हवं तर मग मला घेऊन जा. बाय बाय. एक्सक्यूज मी. यू आर एक्सक्यूज्ड. बोल ना श्रेयस.
ग्रेट, थँक्यू सो मच. नाही रे, मी फॉर्मॅलिटीज नाही करत आहे, खरंच मनापासून थँक्स म्हणते तुला. हे खूप करतोयस तू माझ्यासाठी ना, म्हणून. ओके, म्हणजे तुला जे काही बोलायचं ते आपण बोलूयाच ना नंतर. या ओके, या सी यू. काय झालं किड्या? अरे माझ्या लव्ह लाईफ मधले ना अडथळे संपतच नाही हो. एक गेला आणि आता दुसरा आलाय. म्हणजे म्हणजे काय म्हणजे, अहो आधी गुरु निघून गेला त्यामुळे मी किती खुश झालो होतो, आता हा श्रेयस आलाय. असंच असतं केड्या. आपण जेव्हा प्रेम करायला लागतो ना एखाद्यावर, तेव्हा आपली कॉम्पिटिशन वाढते. तुला मी माझी स्टोरी सांगते. एकदा मला सुसू म्हणाले, ऐक ना सुलू. मी म्हटलं सुसू ना, बोला ना सुसू. ते मला म्हणाले, आपण दोघं मिळून हसू. हसता हसता आमची एक केड्या केड्या बोल राधा. सौमित्र, तू कुठे आहेस? आणि मला सांग, तू ठीक आहेस ना? बरा आहेस ना तू? बरं आहे, पण तू का असं विचारतेस अचानक? आधी मी काय विचारते त्याचं उत्तर दे मला. नाही, एक मिनिट, पण तू असं का विचारतेस? काहीतरी घडलं असणार म्हणूनच विचारतेस ना तू. काय झालं? आत्ता इथे गुरुनाथ येऊन गेले आणि आज त्यांच्या बाबतीत जे काही घडलं ना, त्या सगळ्याला तू जबाबदार आहे असं त्यांचं म्हणणं आहे. तुला मारण्याची धमकी देत होते. नशीब आनंद भाऊजींनी त्यांना आत्ता ऑफिसच्या बाहेर काढले. तिथे पण येऊन पोहोचला का तो? तेच. हे बघ सौमित्र, मला ना आता ह्या क्षणी तुझी काळजी वाटते. उद्या मला गावी जायचंय आणि इथे तुझ्या जीवाला धोका असताना मी. हे राधा, काय बोलतेस तू? गुरुनाथ मला काही करू शकणार नाहीये, नको काळजी करूस तू. हा, आणि इथे जे काही घडलंय ना ते सगळं मायाने घडवून आणलेलं ना. माझी फक्त आयडिया आहे. हे बघ, हे जे काही घडलंय ना तो माया आणि गुरुनाथ मधला वाद. आपला काही संबंध नाहीये त्याच्याशी, कळलं का? हो, ते सगळं ठीक आहे, पण आता तू जर त्यांची अवस्था बघितली असती ना तर कळलं असतं तुला. पिसाळलेल्या प्राण्यासारखे वागत होते ते. मला माहितीये ना त्यांचा स्वभाव कसा आहे. ते काय विचार करू शकतात ते माहितीये मला. त्यांना अजूनही असं वाटतं की या सगळ्यामध्ये आपला हात आहे. हे आणि नेहमीच आहे त्यांचं. जेव्हा मी नवीन काहीतरी सुरू करते ना, तेव्हा प्रत्येक वेळेला काही ना काहीतरी करून गोंधळ घालतातच. नाही हो, मला कळतंय, पण तू काही झालं तरी तू तुझ्या कामावर लक्ष दे, कळलं का? तू आता ह्याची काळजी करत बसू नकोस. तुझं काम महत्वाचं आहे राधा. काही झालं तरी ते कॅन्सल करायचं नाहीये. आणि राहिला प्रश्न गुरुनाथचा, मी बघतो त्याला कसं मॅनेज करायचं. तू नको काळजी करू. हे काय बोलतोयस? उद्या तिथे गावी जायचंय आणि इथे तुझ्या जीवाला धोका आहे. मी काय करणार आहे? अगं राधा, मला काही नाही होणार. गुरुनाथ काय करणार आहे मला? तू आता या गोष्टीकडे लक्ष देऊ नको आणि त्या माणसाकडे तर अजिबात देऊ नकोस. तुझं काम महत्वाचं आहे ना. कोणीतरी आशेने बघतंय तुझ्याकडे. तुला त्यातून समाधान मिळणार आहे, त्यामुळे त्या कामावर फोकस कर. ओके? लक्षात येते का मी काय बोलतोय ते? हो, माझ्या लक्षात येत आहे ते. उद्या गावी जायचंय ना तुला राधा, मग आत्तापासून त्याच्याच तयारीला लाग. सौमित्र, मी हीच तयारी करते, पण हे असं. बस, मग त्या तयारीबद्दलच बोल ना आता. गुरुनाथ नावाच्या माणसाबद्दल आता काहीही बोलायचं नाही. ओके? बस. ठीक आहे. बरं, मला सांग की माया ठीक आहे ना? म्हणजे कशी आहे ती? खरं तर जास्त खुश आहे. बाकी इथे काय घडलं, कसं घडलं ते घरी आल्यावर बोलूच आपण. ठीक आहे, ठेवते फोन. काळजी. बाय. बाय. मला असं वाटत होतं की आमचेच नवरे डोक्याने तापट असत, पण हा माणूस तर आमच्या बी नवऱ्यांचा बाप निघाला. बरं झालं आनंद भाऊनी थांबवलं म्हणून, नाहीतर अजून काय झालं असतं माहित नाही. आमच्यासाठी पण हे सगळं खूप शॉकिंग आहे. म्हणजे वादविवाद तर यापूर्वी पण खूप वेळा झाले तो, बट आज जसं गुरु सर वागलेत ना तसं कधीच नव्हते वागले. पण आम्हाला आता इथं येऊन कळालं की आमच्या दुःखापेक्षा सुद्धा राधिकाताईंचं दुःख किती मोठं आहे. आणि एवढं हसून सुद्धा ते आमची मदत करायला तयार झाल्या. खरंच कमाल आहे ताईची. म्हणूनच आता आम्हाला असं वाटतं की आम्ही इथून निघायला पाहिजे. त्यांना आधीच त्रास आहे, अजून आमचा त्रास व्हायला नको. जेनी, तू ठीक आहेस ना? ओके. काय झालं आनंद भाऊजी? नाही वहिनी, तो काय
खाली जाऊन सुधरत नव्हता, परत मारलं त्याला. मग शेवटी दिलं पोलिसाच्या ताब्यात. मॅडम, आता आपल्याला अजिबात टेन्शन घ्यायची गरज नाही. आणि वहिनी, हे सोडा जे झालं ते. आपलं फोकस काय, आपलं काम. ह्या लोकांसाठी आपल्याला जे काही करायचं आहे ते काम. आपण त्याच्यावर जरा फोकस राहूया. खरंय तुमचं. आता सौमित्राला फोन केला होता आणि तोही तेच सांगत होता. आता थांबायचं म्हणजे काही झालं तरी उद्याला आम्ही सगळेजण तुझ्या गावी येणार. मॅडम, तुम्ही कामाला सुरुवात करा. मी सर्वांसाठी कडक चहा घेऊन येतो. ऐक, मारा सगळे, मलाच मारा. असं काय वाकडं केलंय तुमचं? मी तिळगुळ खाऊ घालतायत, पोलिसांकडे देतायत. पोलिसांकडे देणार का काय केलंय? एकटी माझी आईच मला समजून घेऊ शकेल. आई, आई, आई. तू, मला वाटलंच होतं तू इथंच येणार. आई, मलाही वाटलंच होतं तूच मला आधार देशील. फक्त तू लाज नाही वाटत का रे? असं बोलायला लाज नाही वाटत का रे? हा, त्या आयुष्यामध्ये आता ती राधिका नाहीये, चनया नाहीये, ती माया सुद्धा नाहीये. मग का करणार? फिरून फिरून तू इथंच येणार आईकडे, कारण आईच आधार देते ना. लाज वाटत नाही? आईने आधार द्यायचा बास. पोराईनी चुका करायच्या, आईने त्या पदरात घ्यायच्या. हेच त्यांचं आयुष्य. आई, तू एकदा ऐकून घे ना माझं. फक्त मला या. मला काही ऐकायचं नाही बा. तू काय मला काही ऐकायचं नाही. तूच एक काम कर ना. तू काका मला बोलला होतास ना, ते आठवून पहा बरं. त्या मायासोबत इथं आला होतास ना, त्यावेळेला काका बोलला होतास, सांग बरं. मी त्याच वेळेला त्या पोट्टीला बोलले होते, जगातल्या कुठल्याही माणसासोबत लग्न कर, पण या पोट्ट्यासोबत अजिबात लग्न करू नकोस. पण का बा, ऐकलंच नाही ना? ती तुझ्या प्रेमामध्ये अकंठ डुंबली होती. त्यासोबत तर सगळ्या पोरींचं असंच होते पाय. तुला ते जीव लावतात, सगळ्या तुझ्यावर प्रेम करतात आणि मग तू त्यांना टांग देते. नालायक कुठला, लाजही नाही वाटत असं बोलायला. अरे किती किती म्हणून तुझ्यावर प्रेम केलं त्या लोकांनी आणि तू त्यांच्यासोबत असा वागलास, त्या पश्चाताप करायला देखील तयार होते. आई, जीवापाड प्रेम केलं त्यावरती म्हणून. ऐक ना, मी मान्य करतो माझं चुकलं माझं. पण जो चुकतो तो माणूस ना. मग तू तेव्हा काय म्हणाली होतीस आई? तू तेव्हा काय? तू सोड ना बा. मी का म्हणाले होते तू कसं वागत आहेस ते पाहणं. तू काका बोलला होतास ते आठव ना. तू हे रडगाणं तर मला ऐकवू नको बरं. मला काही फरक पडणार नाही तू या रडगाण्यावर ना. आई, ऐक ना. आई तू नाही ना. मला आई, मी तू आई कुठून रे? हा, मी तुला महा मुलगा मानतच नाही ना. मग तू महा मुलगा कसा बरं? तू मला आई कशावरून बरं म्हणते? हा, जगातल्या सगळ्या स्त्रियांना मूर्ख म्हणणारा हा पोट्टा आणि स्वतःच्या आयुष्यामध्ये आलेल्या पोरींचा छळ करणारा हा बडगा, हा मा मुलगा असू शकत नाही. याद राख. मला तर तू न माझ्या डोळ्यासमोरही नको. तू निघून जा. माझ्या हवेला देखील नको आहेस तू. हे तू या घरामध्ये शेवटचा आला आहेस. ह्याच्या पुढे जर का तू या घराची दहलीज जरी ओलांडलीस ना, तरी याद राख, तू या घरामध्ये यायचं नाही. तू रस्त्यात जरी भेटलास ना तरी मला ओळख दाखवायची नाही. तू चालतं बरं. चल आई, प्लीज. बरं ऐका, जेवायला सुरुवात करायच्या आधी दोघींच्याही बॅगा भरून तयार ठेवलेल्या आहेत आम्ही दोघांनी. फक्त एवढंच नाही, आपल्याला उद्या सकाळी निघायचं आहे, किंबहुना नाश्ता करून.
कामाचं बोला, ते गाड्यांची कशी काय अरेंजमेंट केली आहे? गाड्यांची गाड्यांची अच्छा गाड्यांची अरेंजमेंट झालेली आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. कोण कुठे बसणार आहे सगळं ठरलेलं आहे. सो काही टेन्शन घ्यायची गरज नाही. एक मिनिट, काय ठरलंय? जेनी कुठल्या गाडीत आहे तू काही सांगितलेलं नाहीये. माझ्या बरोबर. आणि जेनीची काळजी घ्यायची आहे म्हणून गाडी ड्राईव्ह पण मीच करणार. बापरे. अरे बापरे, ह्याच्यात काय अरे बापरे? हो म्हणूनच म्हणाले बापरे, कारण तुम्ही गाडी चालवणार ना. हसू नका, तू काय झील देतोस तू तिला? तिचं ना असं आहे बघितलं वहिनी, नाही म्हणजे काळजी नाही घेतली तर तक्रार करायची आणि काळजी घेतली तर अशी थट्टा करायची. तुमच्यावरती प्रेम आहे ना तिचं, म्हणून असं बोलते, बाकी काय नाही. हे असं प्रेम प्रेम वगैरे काही नसतं. म्हणजे तू उगाच चला जेवून घ्या. सौमित्र, आता आम्ही सगळेजण तिकडे गावी जाणार. तू इथे एकटाच असशील ना? मग गुरुनाथ आले तर? बापरे, मग लहान मुलांना घाबरतात ना, बुवा आला तर गुरुनाथ आला तर मग काय एवढं काय त्यात? तू पिकनिकला होतीस तेव्हा आम्ही आनंद बरोबर बसलो होतो ना, तसं गुरुनाथ आला की गुरुनाथ बरोबर बसेन काय? एकही गोष्ट सिरियसली घेऊ नकोस. मी बरोबर बोलते ना? बघितलं, मी तुला म्हणालो होतो ना हे वाक्य येणार म्हणून. असं करते. हो कसं आहे बहिणी, मीच त्याला सांगितलेलं की तुम्ही आणि जेनी आता सध्या गुरुनाथने येऊन जे काही केलं ऑफिसमध्ये त्याच्यानंतर तुम्ही थोडे घाबरलेले आहात. म्हणून जर हा विषय निघाला गुरुनाथचा तर तू असं एक हलकं फुलकं वातावरण परत निर्माण कर की काय तुम्ही हसणार, ते विसरणार. म्हणून कळलं? तुम्ही दोघं ना कधी काय बोलाल हे जसं सांगतायत नाही ना, तसं कधी काय ठरवाल तेही नाही सांगतायत. हो ना? अच्छा, हो तुला एवढं कळतं, पण तुला हे कळतंय का की जे की मी बॅग्स भरल्यात ना ते जाऊन चेक कर व्यवस्थित आहे की नाही. नाहीतर तिथे जाऊन मला सांगशील हे आहे ते नाहीये, हे आहे ते नाहीये. किंबहुना चेक करून घे. असं नाहीये ना किंबहुना, बस कुठेही वापरतो. चेक तुम्ही बदली म्हणजे करायलाच लागेल. केडा प्लीज यार, केडा दरवाजा उघड ना. केडा प्लीज. हॅलो केडा. अरे 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 भाई काय करतो? गळा इथे, गळा गळा धर. नाही कॉलर नाहीये, कॉलर धर. पाय काय धरतोय भाई? आय एम रिअली सॉरी यार. हे बघ, मी खरंच माफी मागतो मनापासून. मला प्लीज तुझ्या घरात घे. नाही मला सगळ्यांनी बाहेर काढलं केड्या. मला मायाने हाकललं, आईने हाकललं, सगळ्यांनी हाकल. हालत बघ ना माझी कशी झाली. मला मारलं सगळ्यांनी यार. तू केड्या तू प्लीज मला घरात घे ना. बिचारा गुरुनाथ सुभेदार, कोण होतास तू? काय झालास तू? अरे वेड्या, असा कसा वाया गेलास तू? मी भीक मागतोय, तू गाणे काय सुचतायत? अरे गाणं नाहीये, फॅक्ट आहे फॅक्ट. खरंच कोण होतास यार तू? काय लायकी होती तुझी? तू म्हणत आणलं असतं ना तर मुंबई शहरात 3-4 घरं घेऊ शकला असतात, एका घरात राहिला असतात, दुसऱ्या घरात जाऊन झोपला असतात. पण नाही, आता तुझी अवस्था ना त्या कुत्र्यासारखी झाली आहे जो घरचा ना घाटचा असतो. तू वाटेल ते बोल मला. तू करेक्ट बोलतो. तू वाटेल ते बोल. तू मार मार मला तू. पण मला प्लीज हाकलून नको तू केड्या. मला सगळ्यांनी हाकललं इकडून, माहिती का केड्या. तू प्लीज, तू माझा मित्र आहे ना केड्या. तू किती महत्वाचा आहे माझ्यासाठी माहिती आहे ना तुला. तू सगळ्यात महत्वाचा आहे. काय सांगतोस? मी महत्वाचा आहे? अरे बापरे. आणि अचानक तुला कसं काय वाटलं मी महत्वाचा आहे? हा नाही नाही नाही, त्या दिवशी मायाच्या घरी मी आलो असताना असं तोंडावर दार बंद केलंस तू. अरे मी तिच्यासाठी एवढ्या प्रेमाने आणलेला बुके, तो बुके पण त्याचा सत्यानाश केलास तू. चुकलंय माझं केड्या. माझं खरंच चुकलं. मला चुकलं ना. प्लीज. चुकलं नाही त्या दिवशी तर चुकलं, पण आजही चुकलंय की तू इथे आलायस. इथे नाही थांबायचं, निघायचं. चला नको करू मला. तू प्लीज घरात गेलं. मला दुसरीकडे कुठे काही जायला सोय नाही यार. तू एकटा मला घरात ठेवू शकतो. प्लीज मला नाही नको म्हणू यार. अरे भाई, मी पण त्या दिवशी रिक्वेस्टच केली होती. काय म्हणाला होतास तू?
हा काय तुझी लायकी आहे? काय करतोस तर चड्डी बनियान विकतो. नाही ऐकून घे पण मी नुसती चड्डी बनियानचा धंदा करत असलो तरी तो माझा बिझनेस आहे. पण आता तुझ्यावर चड्डीत राहण्याची वेळ आली आहे. हा त्यामुळे निघायचा आता. बस झाला. चल प्लीज प्लीज यार प्लीज दार उघडला यार.